घरी आल्यावर अभय गार्डनमध्ये बसून ड्रिंक करत असतो. त्याला बघून अर्जुन आणि सायली त्याच्याजवळ जातात. सायली त्याला आज काय काय धमाल केली ते सांगत होती. अभय अर्जुनसाठी एक ग्लास भरतो. सायलीला माहिती होतं अभय आणि अर्जुन कधी कधी ड्रिंक करतात ते. अभय आतमध्ये जाऊन सायलीसाठी माझा घेऊन येतो आणि तिघेही मस्त पीत पीत गप्पा मारतात. सायलीच्या हातून चुकून वाईनचा ग्लास उचलला जातो आणि ती पिऊन घेते. अभय आणि अर्जुन तिला थांबवणार तोच ती पूर्ण पिऊन घेते आणि तिला गरगरल्यासारखं होतं आणि ती बडबड करायला लागते आणि गार्डनमध्ये इकडे तिकडे चालू लागली आणि बडबड करू लागली. मोठमोठ्याने गाणे म्हणू लागली. तिचा आवाज ऐकून अर्जुन तिच्या तोंडावर हात ठेवतो आणि तिला म्हणतो, सायली हळू बोल, सगळे झोपले आहे, तुझ्या आवाजाने उठतील. सायली रडायचं नाटक करत अभयला म्हणते, अभय दादा यांना सांगा ना, हे मला ओरडत आहे. अभय पण अर्जुनला खोटं खोटं रागवत त्याला शांत हो सांगतो. सायली तिच्या धुंदीत असते. अर्जुन तिला बळजबरीने उचलून घेतो आणि रूममध्ये जात असतो. सायली त्याला त्रास देत असते. कधी त्याच्या केसांना हात लावते, तर कधी त्याचे नाक ओढते, तर कधी त्याच्या कानाला चावते. अर्जुन बिचारा सगळं सहन करत असतो. रूममध्ये येताच ती बेडवर चढून डान्स करायला लागते. तिला बघून अर्जुन डोक्याला हात मारतो. अर्जुन तिला सांगत असतो, पण ती काही ऐकत नाही. अर्जुन माझ्यासोबत तुम्ही पण डान्स करा ना. अर्जुन नाही म्हणतो, पण सायली काही ऐकत नाही आणि त्याला डान्ससाठी बेडवर बोलवते. अर्जुन पण नाराजीने जातो आणि तिच्यासोबत फक्त हातपाय हलवतो. अर्जुन तुम्ही आज खूप हॉट दिसत होता. टी शर्टमध्ये तुमची बॉडी खूप भारी दिसत होती. ती असं बोलताच अर्जुन तिच्या जवळ जाऊन तिला कपाळाला किस करतो आणि तिला विचारतो, अजून काय वाटतं तुला माझ्याबद्दल. सायली त्याला म्हणते, खरंच सांगू. हो हो सांग. अर्जुन म्हणतो, मला ना तुला ना जाऊ द्या, मी नाही सांगत. आणि ती दोन्ही हातांनी तिचा चेहरा झाकते. अर्जुन तिच्या जवळ जाऊन तिचे हात बाजूला करत तिला म्हणतो, सांग ना, तुला सांगायचे आहे ना. आणि सायली त्याला सांगते, मला तुमची बॉडी बघायची आहे. एवढं बोलून पुन्हा हाताने चेहरा झाकते. अर्जुन हसून टी शर्ट काढून तिच्यासमोर उभा राहतो आणि तिला म्हणतो, बायको डोळे उघड. ती हळूहळू तिचे हात बाजूला घेते आणि अर्जुनला बघून, वाव माझा शाहिद कपूर काय भारी दिसतोय. त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कपाळाला किस करते आणि त्याच्या बॉडीवरून हात फिरवते आणि त्याच्या कानात बोलते, सेक्सी, तुमची बॉडी एकदम शाहिद कपूरच्या बॉडीसारखी दिसते. सायली नाही मी खूप मेहनत करून कमावलेली आहे माझी बॉडी. तो सायली त्याच्या मांजवळ चावते. तिच्या अशा वागण्याने अर्जुन तिला म्हणतो, बायको काय करते, मला लागतंय. ती पुन्हा रडायचं नाटक करत त्याला म्हणते, तुमचं माझ्यावर प्रेमच नाही आहे. अर्जुन तिला जवळ घेत म्हणतो, हे वाक्य सोडून बोल, कारण माझ्यापेक्षा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. आणि तिचा हात त्याच्या हृदयावर ठेवत म्हणतो, इथे फक्त आणि फक्त माझ्या सायलीसाठीच जागा आहे, ती कुणीही घेऊ शकत नाही. त्याचं बोलणं ऐकून ती त्याच्या गालावर किस करते आणि त्याला म्हणते, तुम्ही शेवटपर्यंत माझ्यासोबतच राहणार ना, माझ्यापासून लांब नाही ना जाणार. अर्जुन तिच्या गालावर किस करत म्हणतो, हा अर्जुन दिलेला शब्द कधीही मोडत नाही. मी या जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात पण तुझी साथ कधी सोडणार नाही. आणि तिला घट्ट मिठीत घेतो. सायली हळूच बोलते, जेव्हा आपलं लग्न झालं होतं तेव्हा तुम्ही माझ्याशी बोलायची पण नाही. मग मी विचार करायची, आपलं पुढे कसं होईल, आपण कधी एकत्र होऊ, की अर्जुन मला माहेरी पाठवून देतील, असे खूप सारे प्रश्न मनात यायचे आणि भीती पण वाटायची. तुम्ही असेच माझ्यासोबत राहा. एवढं बोलून ती शांत होते. 5 मिनिट कोणीच कोणाशी बोलत नाही. अर्जुन सायलीकडे बघतो तर ती झोपलेली असते. तो तिला उचलून बेडवर व्यवस्थित झोपवतो आणि तिचा हात हातात घेत, बायको तू माझा आधीपासून विचार करत आली, पण मी मात्र आधी तुझा विचार नाही केला. पण आता या क्षणापासून हा अर्जुन तुझा विचार आधी करेल, मगच दुसऱ्याचा. आणि तिच्या नाकाला नाक घासून तो पण झोपून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीचे डोकं खूप जड झाले होते. ती फ्रेश होऊन येते, पण तिला बरं वाटत नसतं. अर्जुन तिच्यासाठी सरबत घेऊन येतो आणि तिच्या हातात देतो आणि तिला म्हणतो, पिऊन घे. आणि अंघोळीला जातो. थोडा वेळ अंघोळ करून बाहेर येतो आणि त्याची तयारी करायला लागतो. सायलीचं लक्ष ती जिथे चावली असते तिथे जातं आणि उठून त्याच्याजवळ जाऊन त्याला विचारते, अहो हे काय लागलं. तो हसून तिला म्हणतो, तुला नाही माहिती. अहो मला कसं माहिती असणार आहे तुम्हाला काय लागलं ते.
तो तिच्याजवळ जाऊन तिच्या कानात बोलतो, हे तुझ्या चावल्यामुळेच झालं आहे. ती लाजून त्याच्या कुशीत शिरते आणि तिने रात्री काय काय केलं ते सगळं सांगतो. त्याचं बोलणं ऐकून ती लाजते आणि बाहेर पडून जाते. नाश्त्यासाठी सगळे जमलेले असतात. ती पण नाश्ता करायला बसते. काही वेळातच अर्जुन पण येतो. अभय आणि अर्जुन सायलीकडे बघून गालात हसत असतात आणि सायली खाली मान घालून नाश्ता करत असते. नाश्ता करून झाल्यावर सगळे ऑफिसला निघून जातात. सायली दुपारी TV पाहत असते. तोच बेल वाजते आणि ती दरवाजा उघडते तर समोरील व्यक्ती डायरेक्ट आत येते. त्याच्या अशा आत येण्याने सायली पण त्याच्या मागून आत येते आणि त्याला म्हणते, ओय हॅलो, तुम्ही कोण आणि असे डायरेक्ट कसे आत आलात? समोरील व्यक्ती सायलीला पण म्हणते, तुम्ही कोण आणि या घरात काय करताय आणि मस्त TV पण पाहताय? सायली त्याच्याकडे रागात पाहत म्हणते, हे घर माझं आहे, मी काहीही करू, तुम्ही कोण विचारणारे? समोरील व्यक्ती, हे घर माझे पण आहे, मी असं डायरेक्ट आलो तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? त्या दोघांचं भांडण चालू असते. तोच अभय हॉस्पिटलमधून घरी येतो आणि या दोघांना भांडताना पाहून त्यांना शांत करत म्हणतो, अरे दोघंही शांत बसा, मी सांगतो. दोघेही एकमेकांकडे रागात पाहत शांत उभे राहतात. अभय सायलीला सांगतो, अगं हा माझ्या आत्याचा मुलगा आहे, आदित्य. तो आधी इथेच राहायचा, मग शिक्षणासाठी बाहेर गेला होता आणि 5-6 वर्षांनंतर इंडियामध्ये आलाय. अभय आदित्यकडे पाहत म्हणतो, आणि आदित्य ही आपल्या अर्जुनची बायको सायली. दोघेही काहीच बोलत नाही. सायली पण तिच्या रूममध्ये निघून जाते. संध्याकाळी सगळे ऑफिसवरून घरी येतात. फ्रेश होऊन चहा पित असतात. तेव्हा अभय यांचं दुपारी झालेलं भांडण सांगतो आणि सगळे त्यांना हसतात. पण आदित्य आणि सायली शांत असतात. इकडे आई आदित्यला रागवत म्हणतात, आधी वहिनीसोबत असं बोलतात का? आधी काहीच बोलत नाही. अर्जुन पण सायलीवर ओरडतो, सायली तुला पण समजत नाही का? तो भांडला म्हणून तू शांत राहायचं ना? अर्जुनचं बोलणं ऐकून सायलीच्या डोळ्यात पाणी येतं. तोच बाबा बोलतात, अरे तुम्ही त्या दोघांना का ओरडताय? त्यांनी एकमेकांना पहिल्यांदाच पाहिले ना? बाबाचे बोलणे ऐकून सगळे शांत होऊन गप्प बसून जेवण करून आपापल्या रूममध्ये निघून जातात. सायली पण आवरून रूममध्ये जाते आणि ब्लँकेट पांघरून रडत असते. तिला तसं बघून अर्जुनला हसू येते. तो ब्लँकेट बाजूला करत तिच्याकडे बघतो तर ती रडत असते. तिचे अश्रू पुसत म्हणतो, बायको का रडते? ती काहीच बोलत नाही आणि त्याचा हात बाजूला फेकून ब्लँकेट पांघरून घेते. अर्जुन थोडा वेळ गार्डनमध्ये जातो आणि तिथेच विचार करत बसतो. मी उगाचच ओरडलो तिला आणि मनातच काहीतरी विचार करतो. त्याला तसं बघून आदी आणि अभय पण त्याच्याजवळ येतात. पण अर्जुनला भान नसतं की ते दोघे आले. अभय अर्जुनला आवाज देतो पण अर्जुनचं लक्ष नसतं. आदी त्याच्याजवळ जाऊन त्याला हाताने हलवतो. तेव्हा अर्जुन त्यांना म्हणतो, अरे तुम्ही कधी आलात? अभय त्याला म्हणतो, तू विचारत असताना. असेच तिघे गप्पा मारून ड्रिंक करतात. अर्जुन त्यांना गुड नाईट बोलून रूममध्ये निघून जातो आणि सायलीला जवळ घेऊन झोपतो. इकडे अभय आणि आदीच्या गप्पा चालू असतात. आदी अभयला म्हणतो, अभय सायली खूप लहान वाटते वयाने. हो अरे, आपल्यापेक्षा 11 वर्षाने लहान आहे आणि अर्जुनपेक्षा 9 वर्षांनी. अर्जुनला लग्न करायचे नव्हते पण आजीच्या अटीमुळे लग्न करावे लागले. त्याचं लग्न झाल्यानंतर अर्जुन तिच्यासोबत बोलत पण नव्हता, पण आता सायलीवर खूप प्रेम करतो. अभयचं बोलणं ऐकून आदी म्हणतो, सॉरी यार, मला यातलं काहीही माहिती नव्हतं आणि तुम्ही मला सांगितले पण नाही अर्जुनचं लग्न झाले असं. अभय, सॉरी रे, तेव्हा खूप गडबडमध्ये त्याचं लग्न झाले. त्यात आपला अर्जुन असा वागायचा, लक्षच नाही राहिले. बरं जाऊ दे, तुझं सांग पुढे काय करणार आहे? अजून विचार नाही केला. आणि काय रे, एवढ्या वर्षानंतर इकडे आला आहे तर थोडं एन्जॉय करू दे ना. काय आल्याबरोबर कामाला लावतोस? त्याचं बोलणं ऐकून दोघेही हसतात आणि झोपायला जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली उठून किचनमध्ये जाते. सगळं तयार करून नाश्त्यासाठी सगळ्यांना आवाज देते. सगळे येतात पण अर्जुन येत नाही. आई तिला सांगतात, जा अर्जुनला बोलवून ये. ती अर्जुनला बोलवायला रूममध्ये जाते आणि म्हणते, अहो सगळे थांबले आहेत तुमच्यासाठी, नाश्ता करायला येत आहे ना? आणि जायला निघते. अर्जुन तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो आणि त्याच्या मिठीत घेतो आणि तिला कपाळावर किस करत सॉरी म्हणतो. ती पण त्याला हसून माफ करते आणि ते दोघे खाली येतात. नाश्ता करून आई, बाबा आणि अभय ऑफिसला निघून जातात. अर्जुनला उशिरा जायचं असतं म्हणून अर्जुन रूममध्ये येऊन त्याचं काम करत असतो. सायली आवरत असते आणि आजीच्या रूममध्ये जाते.
आजीजवळ आधी बसलेला असतो आणि त्याच्या मस्त गप्पा चालू असतात. ती पण तिथे जाऊन बसते आणि त्यांच्या गप्पा ऐकते आणि मनात बोलते, काल जसा भांडत होता तसा नाही आहे हा, आणि हसते. तोच अर्जुन तिला आवाज देतो. सायली बाहेर येऊन, काय हो, काय झालं? अर्जुन तिला सांगतो, अगं मी ऑफिसला जात आहे हे सांगायला तुला आवाज दिला. अहो तुम्ही पण ना, आमच्या मस्त गप्पा चालू होत्या, आणि जायला वळते. तोच अर्जुन तिचा हात पकडतो आणि तिच्याजवळ जाऊन तिला गालावर किस करतो. बाय बोलून निघून जातो. सायली हसत मनात म्हणते, यासाठी बाहेर बोलवलं होतं मला, आणि हसून तिच्या रूममध्ये जाते. दुपारी आधी टी व्ही पाहत असतो आणि पॉपकॉर्न पण खात असतो. थोड्या वेळाने पाणी पित असतो. त्याचा फोन वाजतो आणि तो ग्लास सोफ्याच्या साईड टेबलवर ठेवत असतो, पण ग्लास खाली पडतो आणि पाणी सांडलं जातं. आधी फोनवर बोलत टी व्ही बंद करत बोलत बोलत बाहेर गार्डनमध्ये जातो. इकडे सायली खाली येत असते. तिथे सांडलेलं पाणी तिला दिसत नाही आणि ती घसरून पडते. सायलीला लागल्यामुळे ती जोरात ओरडते, आ आ. तिचा आवाज ऐकून आधी बाहेरून पळत घरात येतो आणि तिला उठायला मदत करतो. जोरात पडल्यामुळे तिला कमरेला, पायाला, हाताला लागलेलं असतं. आधी तिला उचलून तिच्या रूममध्ये घेऊन जातो आणि अर्जुनला कॉल करतो आणि सगळं सांगतो. अर्जुन तर सगळं काम सोडून पळतच घरी जायला निघतो. इकडे आधी तिला विचारतो, कुठे लागलो आहे मला सांग, मी पण डॉक्टर आहे. पण ती काही बोलत नाही आणि रडत असते. जोरात पडल्यामुळे तिला लागलेलं असतं, पण ती काही सांगत नाही. आधी तिला समजावत असतो, तू अशी रडलीस तर मला कसे समजणार तुला कुठे लागलं ते, प्लीज शांत हो आणि सांग. सायली रडत असते. तोच अर्जुन येतो. तिला जवळ घेऊन, बायको काय झालं, कशी पडलीस? ती अर्जुनच्या कुशीत जाऊन रडते आणि सांगते, अहो पाय घसरून पडले हॉलमध्ये. अर्जुन म्हणतो, हॉलमध्ये पाय घसरायसारखं काय आहे? तोच आधीच्या लक्षात येतं आणि तो जोराने ओ शिट बोलतो. अर्जुन त्याच्याकडे पाहत काय झालं विचारतो. आधी बोलायला लागतो, माझ्या चुकीमुळे ती पडली, सॉरी सायली. अर्जुन त्याच्याकडे रागाने बघत, तुझ्या चुकीमुळे माझी बायको पडली. सॉरी ना अर्जुन. अरे मला नको, सायलीला सॉरी बोल. सॉरी सायली, मी क्लीन करणार होतो पण मला कॉल आलेला आणि मी बोलत बोलत बाहेर गेलो आणि विसरून गेलो. रिअली व्हेरी सॉरी. अर्जुन तिला सांग ना, ती चेक पण करू देत नाहीये. सायली, आधी डॉक्टर आहे, त्याला चेक करू दे. ती पण मानेने हो म्हणते. आधी तिला चेक करतो आणि एक गोळी देतो आणि तिला घे सांगतो. सायली पण गोळी घेते आणि झोपते. अर्जुन तिच्या शेजारी बसून त्याचं ऑफिसचं काम करतो आणि मधून तिच्याकडे बघतो. थोड्या वेळाने तिला जाग येते. अर्जुन तिच्याजवळ जाऊन, आता बरं वाटतंय का विचारतो. ती पण ठीक आहे सांगते. तू आराम कर, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो. तोच आधी रूममध्ये येत म्हणतो, अर्जुन त्याची काही गरज नाही आहे. माझ्यामुळे वहिनीला त्रास झाला ना, मग शिक्षा मला नको मिळायला का? मग मी मस्त खिचडी करून आणली आहे वहिनीला. आधी अर्जुनच्या हातात प्लेट देत बोलतो. अर्जुन पण लाडाने थँक्यू आदू म्हणतो. सायली पण आधीला थँक्यू म्हणते. अर्जुन तिला खिचडीचा एक ग्लास भरवतो. सायली खाता खाता आधीला म्हणते, खिचडी खूप छान झाली भाऊजी. आधी पण हसून थँक्यू बोलतो आणि म्हणतो, काळजी करू नका, तुम्ही पूर्णपणे ठीक होत नाही तोपर्यंत मी तुमची काळजी घेईन. सायली पडल्यामुळे तिच्या पायाला थोडी सूज असते आणि हाताला पण, म्हणून आराम करते. अर्जुन तिच्यासाठी सुट्टी घेतो आणि तिची काळजी घेतो. दुपारी सायली झोपलेली असते आणि अर्जुन त्याचं काम करत असतो. तोच सायलीचा फोन वाजतो, पण ती एवढी गाढ झोपलेली असते की तिला कळत नाही. अर्जुन फोन उचलतो तर पूनमचा कॉल असतो. हॅलो एंजल. अगं पूनम, मी अर्जुन बोलतोय. ओ हॅलो जिजू, कसे आहात? मस्त. तू कशी आहेस? मी पण मस्त जिजू. जिजू सायली कुठे आहे? मला बोलायचं आहे. अगं ती झोपली आहे. घसरून पडल्यामुळे तिला पायाला आणि हाताला लागलं आहे. काळजी घ्या जिजू तिची. हो जिजू, मी यासाठी कॉल केला होता की प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आहे आणि 2 ते 3 दिवसांमध्ये सबमिट करायचं आहे. ठीक आहे, मी सांगतो सायलीला, आणि बाय बोलून फोन ठेवतात. अर्जुन काहीतरी विचार करत चेअरवर बसतो. थोड्या वेळाने सायलीला जाग येते. ती अर्जुनला आवाज देते, अहो, पण त्याचं लक्ष नसतं. पुन्हा आवाज देते, अहो. तसा तो पटकन उठून तिच्याजवळ जातो आणि तिला काय हवं नको ते बघतो आणि तिला प्रोजेक्टबद्दल सांगतो. तिला टेन्शन येतं. अर्जुन तिचा हात हातात घेत म्हणतो, काळजी करू नकोस, तुझा प्रोजेक्ट कंप्लीट होईल. चल खाऊन घे काहीतरी. अहो मला रूममध्ये कंटाळा आला आहे, खाली जाऊया ना प्लीज.
तो पण हसून तिला उचलायला जातो. अहो तुम्ही मला पकडा, मी स्वतः चालायचा प्रयत्न करते. तो पण तिचा हात पकडून तिला मदत करत खाली घेऊन येतो आणि खाली मस्त आदी, अर्जुन, सायली आणि आजी चहा स्नॅक्स खात गप्पा मारतात. सायलीचं प्रोजेक्ट अर्जुन आणि आदी कंप्लीट करून देतात म्हणून ती रिलॅक्स असते. 3 ते 4 दिवसांनी सायली हळूहळू रिकवर होते. आधी सायलीच्या कॉलेजला जाऊन प्रोजेक्ट सबमिट करतो. आता सायली पूर्णपणे बरी झालेली होती. आधी आणि तिची चांगली गट्टी झाली होती. मस्ती पण करायचे आणि भांडण पण करायचे. असेच दिवस मागून दिवस जात होते. अर्जुनला सायलीसाठी काहीतरी करायचं असतं म्हणून तो विचार करत असतो. तिथे आधी येतो आणि त्याला विचारतो, काय झालं भाई? अरे मला सायलीसाठी काहीतरी खास करायचं आहे, पण काय करू काही कळत नाही. आधी म्हणतो, एक काम कर, तिच्या आवडीचे काहीतरी बनव. आदू, काय भारी आयडिया दिली ब्रो तू, थँक्यू. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन तिच्यासाठी पावभाजी बनवत होता. आदी आणि अभय किचनमध्ये. वाव, वास तर मस्त येतोय. अर्जुन, थँक्यू. आता तुम्ही दोघे आला आहात तर आधी तू कांदा चिरून दे आणि तू अभय कोथिंबीर. दोघे पण हसून काम करायला लागतात. सगळं रेडी करून टेबलवर सेट केलेला असतो. अर्जुन सायलीला आवाज देतो. ती आजीच्या रूममध्ये असते. सायली हळूहळू चालत येते. सायली, अहो काय झालं? अर्जुन तिच्याजवळ जात तिचा हात पकडून तिला चेअरवर बसवतो. समोरचे आयटम बघून सायलीला खूप आनंद होतो. सायली, आज काय स्पेशल आहे का? अर्जुन, नाही ग बायको, मी सहजच तुझ्यासाठी बनवलं आहे. चल खाऊन बघ. ती एक एक घास खाते आणि म्हणते, काय बनवलं आहे तुम्ही? अहो एकदम मस्त. थँक्यू अर्जुन. तिचे बोलणे ऐकून बाकी सगळे पण तुटून पडतात आणि मस्त पावभाजी एन्जॉय करतात. आज पूर्ण दिवसामध्ये काही ना काही बनवून अर्जुन तिला खाऊ घालत असतो आणि सगळे पण एन्जॉय करत असतात. असंच करून संध्याकाळ होते. संध्याकाळचं जेवण आटपून सायली आणि दोघंही गप्पा मारत असतात. तोच आदी आणि अभय आईस्क्रीम घेऊन येतात. सायलीला आईस्क्रीम खूप आवडतो. आईस्क्रीम बघून सायली टाळ्या वाजवते आणि म्हणते, आजचा दिवस खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. मला आज माझ्या आवडीचं खायला मिळत आहे. आईस्क्रीम खात खात गप्पा मारतात. आधी सायलीला पुन्हा सॉरी म्हणतो. सायली पण त्याला माफ करते आणि पुन्हा गप्पा मारतात. गप्पा मारता मारता सायली तिथे झोपून जाते. अर्जुन तिला उचलून रूममध्ये घेऊन येतो आणि तिला मिठीत घेऊन झोपून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन सायलीला आवाज देतो. सायली, 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 काय हो, काय झालं? अर्जुन, अगं पटकन आवर, आपल्याला बाहेर जायचं आहे. सायली, अहो पण कुठे जायचं आहे? अर्जुन, सांगतो नंतर, तू आधी तयार हो. आणि आईला मी विचारलं आहे. सायली तयार होऊन अर्जुनसोबत जायला निघते. अर्जुन तिला आधी एका मंदिरात घेऊन जातो आणि नंतर तिथून तिच्या घरी घेऊन जातो. सायलीच्या आनंदाला तर पारावारच नव्हता. कोणत्याही स्त्रीला माहेरी जायचं असं म्हटले की खूप खुश होऊन जातात. आई आज सगळे तिच्या आवडीचे जेवण बनवते. सायली पूनमला भेटायला तिच्या घरी जाते. सायलीला बघून पूनमला पण खूप आनंद होतो. मस्त गप्पा रंगतात दोघीच्या. पूनम तिला म्हणते, जिजूला आपल्या सिक्रेट जागेवर घेऊन जायचे का? सायली पण हसून हो म्हणते. चल मी जाते घरी, जेवण करून तुला कॉल करते. सगळे मस्त जेवण एन्जॉय करतात. लेकीबरोबर जावयाची पण खातिरदारी केली जाते. अर्जुन पण सगळं एन्जॉय करतो. जेवण झाल्यावर थोडा वेळ गप्पा मारतात आणि झोपायची तयारी करतात. पुढील भागात बघूया सायली अर्जुनला घेऊन कोणत्या सिक्रेट जागेवर जाते आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.